वर्धा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने कोलकाता आणि बदलापूर येथील घटनांचा निषेध करत फास्ट ट्रॅक कोर्टात ही प्रकरणे चालून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी याकरिता वर्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फाशीच्या मागणीचं निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठवण्यात आले। देशात महिला अत्याचाराच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे। महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। घडलेल्या घटना या अतिशय दुर्दैवी असून तपासात होत असलेली दिरंगाई हीच पुरावे नष्ट करण्यास कारणीभूत। जिल्हाधिकारी कार्यालयात बदलापूर आणि कोलकात्याच्या घटनेसंदर्भात जे निवेदन द्यायला आलो होतो आणि आम्ही कलेक्टर साहेबांमार्फत पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी बॅनर्जी यांना सुद्धा हे निवेदन पाठवलं आहे। आणि ज्या प्रकारे अमानुषपणे आणि अमानवीय क्रौर्याची परिसीमा गाठून हे जे अत्याचार झालेले आहे, मुलींवर जे बलात्कार झालेले आहे त्याची त्वरित दखल घेतल्या गेलेली नाही, त्यामुळे कुठेतरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि बदलापूर च्या रेपकांडमधील ज्या मुली आहे त्या अत्यंत 3.5, 4, 6 वर्षाच्या आतील आहे आणि एवढ्या चिमुकल्या मुलींना काही समजत नसताना त्यांच्या आईवडिलांचं जे बयान असतं ते ग्राह्य धरल्या जातं। पण आई त्या मुलीची, पीडित मुलीची आई ही गर्भवती होती आणि तरी त्यांना 12-13 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं। आणि नक्कीच या घटनेत कुठेतरी काहीतरी म्हणजे दिरंगाई झाली आणि त्याचमुळे अशी पुढे अशी दिरंगाई होऊ नये आणि कुठेतरी त्वरित या सगळ्या प्रकारांची दखल घेतली जावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालवण्यात यावा। तसेच जे महाराष्ट्र सरकारने जे शक्ती कायद्याचं महिलांच्या संदर्भात, महिलांच्या सुरक्षिततेसाठी जो शक्ती कायदा निर्माण केलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि कुठेतरी त्याला लवकर मान्यता द्यावी। तसेच जे काही या पीडित कांडातील जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा मराठा महासंघ, युवा ग्रामीण पत्रकार संघ, महिला अत्याचार समिती आणि संकल्प महिला मंच यामार्फत आम्ही केलेली आहे। यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन जनक्षोभाचा उद्रेक होतो। शाळेत सुद्धा मुली सुरक्षित नसून घडलेल्या घटना या अमानवीय कार्याच्या परिसीमा गाठणाऱ्या आहेत। आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने दिवसेंदिवस माणसांमधील विकृती वाढत आहे। अशा विकृतीला आळा बसवण्याकरिता ठोस कायद्याची निर्मिती अथवा स्त्री सुरक्षिततेकरिता निर्माण केलेल्या शक्ती कायद्यास मान्यता देऊन त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशा आग्रही मागणीचे निवेदन मराठा महासंघ विभागीय उपाध्यक्षा रोहिणी बाबर आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष तुषार रेड्डीवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले। निवेदन देतेवेळी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा निकम, शहराध्यक्षा साधना पवार, निलिमा जांभूळकर, धनश्री भांडेकर, नलिनी धानोरकर, मनीषा घुसे, स्वप्ना वानखेडे अशा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता पांगुळ व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शेतकरी योद्धा अमोल ठाकरे, ताराचंद ढगे, कृष्णा काकडे, शंकर पचारे, युसुफ पठाण तसेच इतर लोकांनी सहभाग घेत उपस्थिती लावली होती। ब्युरो रिपोर्ट तुषार रेड्डीवार, नवस्वराज्य न्यूज, प्रतिनिधी वर्धा। काम करते आणि जे वर्किंग वुमन म्हणून आम्हाला पण आपल्या ज्या वर्किंग स्पेस आहे तिथे आम्हाला तितकं सुरक्षित वाटत नाही। आणि मला एक कायद्याची विद्यार्थिनी म्हणून असे वाटते की कायदे जे आहेत ते आहेत, पण त्यांची जी प्रक्रिया आहे न्यायापर्यंत पोहोचण्याची ती फार संथ आहे आणि किचकट आहे। त्यामुळे मला वाटते की कायद्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी व्हावी किंवा किचकटपणा की आता एक केसमध्ये 32 वर्षांतर निर्णय लागला, जो वेळ विलंब लागतो म्हणून ते निर्ढावले आहेत लोक की बा आपल्याला तर शिक्षा होतच नाही, कारण की विलंब झाल्यानंतर फाशी शिक्षा तशी निरस्त होऊन जाते। हा प्रॉब्लेम आहे। धन्यवाद। ना कुठे घडून राहिलेले आहे, सर्वेपरीने विकास होऊन राहिलेला आहे, पण महिलांचा विकास जरी होऊन राहिलेला आहे पण महिलांची जी दयनीय अवस्था जी आहे तर ती तशाच पद्धतीची आहे। शासनाने इथे कुठेतरी दखल घ्यावी आणि महिलांना सुरक्षिततेसाठी जे काही कायदा आहे तो एकदम कडक आणि म्हणजे तो
त्याला एक अंमलबजावणी देण्यात यावं. कायदा आहे, कडक कायदे आहे, पण त्याच्यावर अंमलबजावणी नाही आहे. तर ती अंमलबजावणी कुठेतरी म्हणजे वाढवावी ही अशी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.